त्याच्यातील शाहीर माणसं आले दोन आपल्याकडे. अगं बाई म्हणजे आपला कार्यक्रमासाठी माझ्या बहिणीकडे आवडलं सगळं हे सोबत टेंडर. मी फक्त हलवाचे काम करतो म्हणून कोमर नाही. बरं बाजूला मला बोलू दे बरं. बोल बोल. नमस्कार. राम राम. बोला ना बोला. का? हो मी ऑर्डर घेते. म्हणजे तुम्ही मेन बाई आहे. मी मेन बाई आहे. अच्छा अच्छा अच्छा. बाई हा आम्हाला दोन पाहिजे. काय तुम्ही बरं कशासाठी? आता तुम्ही एक काम करा. हा तुम्ही आपली किंमत सांगा. म्हणजे कशाची किंमत? म्हणजे राता भराचे किती घेऊन राता भर किती घ्या मध्ये नालायक. हिला समजलं का नाही. अरे आम्ही शाहीर माणसं आहोत. आम्ही करतो का? म्हणून मी म्हणलो राता म्हणजे समज एका कार्यक्रमाची किती. अच्छा. अरे मी एका रात्रीचे 5,000 रुपये घेते. हो माझी बहीण एका रात्रीचे 5,000 रुपये घेते. म्हणजे 10,000. काय झालं का? जेवढे कार्यक्रम केलं तेवढे कॅन्सल करून घे. अरे एक बाई 5,000 रुपये म्हणते आणि दुसरी बाई आणि ते 5 म्हणते. म्हणजे 10 झाले आणि त्या बाईनं 9,000 हजारामध्ये जमतीये. 16,000 तुम्ही आपल्या जवळचे देईल. हे पैसे घे. त्याने आम्ही 10,000 रुपये मोजून गेलो ना आम्हाला केलं मध्ये सांग. गेला गेला असं काही इष्टीन मानमान घेऊन जाशील का? ठरवा जायचं लवकर ठरवा. अबे अजरामर शाहीर जगजाहीर म्हणतात. पैशाचं सांगतेस का पैशाने? हो म्हण. हा माणूस दिलदार आहे बाई. हा भाकरी आहे. जगातली एवढी एवढी. हो दे. अरे बाई तुम्ही कार्यक्रम कसे कसे करता? मी सगळीच करते. हो सगळ्या स्टाईलचे प्रोग्राम करते मी. कसे कसे करता बा? कसे कसे करता म्हणजे बरं तू उद्याला करतेस. तुला लाजलं जे ऐकलंय ना. अच्छा कार्यक्रम. हा मी उभ्याने बी करते. मी बसल्याने बी करते. नाही. अच्छा माझी बहीण करते. माझी बहीण करते. तू नको करू. बोल बोल बोल. हे करते का? हो. बरं तुम्ही बरं तुमचं नाव काय? माझं नाव आहे अमावस्या. तिचं नाव आहे पौर्णिमा. बहीण दोस्ता ह्या अमावस्याला पौर्णिमा हा वर्त राहायची. आता ह्या इथं काय नालायक करता. मी वरची अमावस्या नाही. ही जमिनीवरची आहे. चार ठेसू का झालं काम मिळवून टाकी. त्याने नको ठेवू. ठेसाची वस्तू ठेस. अरे वाईट बोलायचं नाही म्हणून काय दिलं आपलं नाव सांगायचं. त्याचा नंबर घे. बाई जसं तुम्ही तुमचं नाव अमावस्या पौर्णिमा आहे तसं माझं नाव ना माझ्या मित्राचं. सांग तुमचं नाव. सांगतो ना. सांग लवकर. ह्या माझ्या मित्राचं नाव सोपा शेठ. ओके मा. आणि माझं नाव पलंग. ओके मा. सोपा सेठ. तुम्ही एक काम करा पाहिजे. कोणता? याच्यावर बसा. आमच्यावर झोपामध्ये मी असं कशासमोर नाही झोपत. मॅडम तुम्ही नाराज नका हो आणि एवढं टेन्शन नका घेऊ. समजलं तो माझा भाऊ विनोदी आहे आणि तो अशिक्षित आहे. त्याला शिक्षणाचा पता नाही. त्याच्या बोलण्याचं वाईट म्हणू नका घ्या तुम्ही. मी सांगतो माझं नाव आहे निशांत आणि याचं नाव आहे प्रकाश. तुम्ही एक काम करा. माझ्या भावाला आपला नंबर द्या आणि माझ्या भावाचा नंबर तुम्ही घ्या. बरं घेते.
माझा की नंबर 1 7 काय म्हणली? 1 7 1 7 1 7 1 7 1 7 3 3 14 का पहिली माहिती तुला म्हणते 14 यू नो 14 आम्ही हिंदी मध्ये म्हणते मी 14 नाही नाही आम्ही तो मोठे नाव ए चुप राय हा चांगला बोल हा ते नंबर दे हा 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 झाला आता काय लिहू हा 1 7 1 7 62 62 64 64 65 65 67 लिहू ना कोण्या ए पक्किया बस एवढा नंबर दिलास हे केला ते झालं आणि तिची पायला दिलास कशी करते बा म्हणून त्याचं पाय ना लवकर पाहुणे लोक आले हे ठेकेदार लोक हो त्यांना ना उत्तम प्रकारचा सेक्सी डान्स करून दाखवा की माणूस सेक्सी वाला हो ना बिलकुल बारबर सर हो का नक्की हो गं. ठीक आहे ठीक आहे मग बाई तुमच्या डान्स मध्ये ना नुसते माणसं ऐकत नाही का हो डान्स जाऊ नाही का काही बोलते का पागल मी कशी शिवाय करत नटले तुम्ही जासाठी दिलबरा नटले तुम्ही जासाठी दिलबरा राजसा येते म्हणून
पाहिले. मॅडमजी नमस्कार. नमस्कार. तुमचा नंबर घेतला, नंबर दिला, पैशाचं बोलणं झालं हो ना. आणि उद्यापासून आमचे कार्यक्रम आहेत. तुम्ही शाहीर आहात का? मी शाहीर आहे. एखादी शायरी बोलून दाखवा. एखादी शायरी. ठीक आहे. बघा शायरी कशा पद्धतीने केल्या जातं, कोणते गाणे म्हटले जातात आमच्या शायरीमध्ये. दिल के बाजार में सूरत देखी नहीं जाती, दिल के बाजार में सूरत देखी नहीं जाती, और माल अच्छा हो तो ज्यादा दौलत देखी नहीं जाती. एक बार दिलो जान निछावर तू कर दे, और प्यार हो जाए तो मैडम कभी कीमत देखी नहीं जाती. अच्छा, बड़ा प्यार की बातें करता है के. माँ एडवांस है मेरा. अजी चक्कू चलाना याद नहीं, फिर भी तलवार चलाने की बात करता है. अरे तेरे से कोई दम नहीं, और तू प्यार जताने की बात करता है. मैडम जी वैसा नहीं है. कैसा है? चप्पल है चमकदार पर चलना मुझे याद नहीं. अच्छा, चप्पल है चमकदार चलना याद नहीं, और दिल में प्यार है मैडम जी, पर मुझे करना याद नहीं. अच्छा. मैं नया हूँ इस फील्ड में. अरे बड़ो क्या? अशा पद्धतीने शायरी केल्या जातं. हा, बता. नारी तू होयस कोणाची कोण, माँ मी आपल्या बापाची तुझ्या बहिणीचा आला फोन. कशासाठी? कशासाठी मी येतो म्हणे. पाहिले? मी म्हणे दोन ठरवल्या. हा. तर म्हणे मी पण येतो, मी घरी राहून एकटी का करू म्हणे. बरं बरं ठीक आहे. आणि म्हणून नारी तू होयस कोणाची कोण, अच्छा. कोण दोन शब्द उभी राहून, माहिती. झालो वेळा तुला पाहून. माहिती या? ध्यान लागला ध्यान लागला. नारी तू होयस कोणाची कोण, बोल दोन शब्द उभी राहून, झालो वेळा तुला पाहून. ध्यान लागला ध्यान लागला ध्यान लागला. ओके माँ. एक प्रश्न विचारतो तुला, सांगशील मला अशा समयाला, अशा समयाला. हे असं झगड्या टाईप आम्हाला रॅपिंग मध्ये म्हणावं लागते. आणि काही लोक एमपी मध्ये आल्यावर इनको ये नहीं पसंद, बोलते फिल्मी गाने, तो फिर फिल्मी गाने की तरफ जाना पड़ता अपने को. तो फिर कैसा गाना पड़ता है? कैसा? अखियों को रहने दो, ओके माँ. अखियों के आसपास, हाय भैया मेरी गई. अखियों को रहने दो, अखियों के आसपास, दूर से दिल की बुझनी नहीं प्यार. अखियों को रहने दो, अखियों के आसपास
देवाणघेवाण करतील. धन्यवाद. अगे शांती प्रिया, हा, काय बोलू अपर्णा? अगं श्रीदेवी मी काय म्हणते, हा, हे मगाला खाली आहे ग.